नमस्कार, मी शुभम मानकर आणि तुम्ही पाहता विथ मेडिकोस. तुम्हा सर्वांचे आपल्या विथ मेडिकोच्या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत. बघा, आज आम्ही जीके स्पेशल सीएचओ बॅच घेत आहोत. आता या बॅच मध्ये मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगतोय की मी स्पेशली जीकेचा टीचर नाही आहे. बस तुमच्यासाठी नोट्स काढलेले आहे आणि त्या नोट्स मध्ये काय आहे ते एक्सप्लेन करतो. यामध्ये मी पूर्ण डिटेल मध्ये शिकवणार नाही की बाबा पद्मा अवॉर्ड आहे तर पद्मा अवॉर्ड कशाला देतात, काय आहे नेमकं, यामध्ये काही नाही. ठीक आहे. मी काय नोट्स काढलेले आहेत, त्यावर काय क्वेश्चन बनू शकतात आणि त्याचे आन्सर काय आहेत हे थोडं ब्रीफली मी तुम्हाला सांगतो आहोत. आणि महत्वाचं म्हणजे काय आहे, यामुळे तुमचा टाइम वाचेल. ठीक आहे. मी तुम्हाला नोट्स तर प्रोव्हाइड करतच आहोत. तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पीडीएफ म्हणून तुम्ही कमेंट केलं तर मी तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करतच आहोत. परंतु महत्वाचं काय आहे की तुम्ही ह्या नोट्स एक वेळ समजून घ्या. बस 5 ते 10 मिनिटाचा टाइम लागेल, कारण की तुमच्याकडे टाइम खूप कमी आहे, मला माहित आहे. कारण की जे एक्झाम आहे ते 5 ते 6 दिवसावर येऊन टेकलेले आहे आणि अशा वेळेस तुमचा वेळ वाया घालणं हा माझ्यासाठी पण योग्य नाही आणि तुमच्यासाठी पण योग्य. बघा, सर्वात आधी बघूया आपण पद्म पुरस्कार. आता पद्म पुरस्कार हा काय आहे, तर भारतीय सर्वोत्कृष्ट पुरस्कारापैकी हा एक आहे. तर मग त्यामध्ये काय होतं, 3 प्रकारचे पद्म अवॉर्ड राहतात. त्यामध्ये 3 डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत: पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री. तो क्वेश्चन विचारू शकतात की 2026 मध्ये टोटल पद्मश्री अवॉर्ड किती भेटले किंवा पद्म अवॉर्ड किती भेटले. तर जर का पद्म अवॉर्ड विचारले तर आपण आन्सर करायला पाहिजे. 131 आन्सर आहे पद्म अवॉर्ड भेटले 2026 मध्ये. आणि त्याचे आकडे विचारू शकतात की बाबा पद्मविभूषण किती आहे, पद्मभूषण किती आहे, पद्मश्री किती आहे. तर इथे दिलेलं आहे मी 5, 13 आणि 113 दिसू शकते तुम्हाला. आणि त्यामध्ये सर्वात महत्वाचं, महाराष्ट्राची एक्झाम आहे तर महाराष्ट्रावर क्वेश्चन विचारणार म्हणजे विचारणार. तर तिथं तुम्हाला दिसतंय की टॉप महाराष्ट्रामध्ये हायएस्ट किती अवॉर्ड मिळाले आहेत, तर 15 अवॉर्ड महाराष्ट्रामध्ये मिळाले आहेत. त्यानंतर आता जे पद्मविभूषण आहे ते 5 अवॉर्ड आहे. तर ते 5 अवॉर्ड कुणाला मिळाले ते ओव्हरलूक करायचं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये कोणाला भेटले ते एक वेळ ओव्हरलूक करा. तिथे दिसतंय तुम्हाला धर्मप्रधान देओल म्हणून आहे, त्यांना भेटलेलं आहे कला क्षेत्रामध्ये. तर ते तुम्ही ओव्हरलूक करा. बाकी तर तुम्हाला काय आहे, ते 5 आहेत ते तुम्हाला ओव्हरलूक केले तरी तुम्हाला क्वेश्चन मध्ये विचारणार नाहीत. विचारलंय तर बस ओव्हरलूक करून ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर येते पद्मभूषण. पद्मभूषण 13 आहेत. एवढं कोण विचारणार, एवढं विचारत नसते. ठीक आहे. त्याच्यानंतर राहिला पद्मश्री. पद्मश्रीचे पण भरपूर आहेत, 113. त्यामध्ये पण कोणी विचारत नाही. तर बस एक ओव्हरलुक करून घ्या तुम्ही. त्याच्यानंतर आपण कॉमनवेल्थ गेमवर येऊ. कॉमनवेल्थ गेमचा तुम्हाला वेन्यू विचारू शकते. ग्लासगो स्कॉटलँड मध्ये आहे ते विचारू शकते. त्याच्यानंतर डेट डेट कमी चान्सेस आहेत विचारण्याचे, पण एक वेळ ओव्हरलुक करा. स्केलमध्ये तुम्हाला एक वेळ विचारू शकते. इथं पण चान्सेस कमी आहेत स्केल विचारण्याचे, पण एक ओव्हरलुक करून घ्या की बाबा 300 ऍथलीट त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाले होते आणि 74 नेशन त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालेले होते. आणि महत्वाचं काय विचारू शकते की हा जो कॉमनवेल्थ गेम 2026 चा होता, तर तिथं भारताची रँक किती होती. भारताची रँक 4थी होती आणि फर्स्ट रँक कोणाची होती, तर ऑस्ट्रेलियाची. आणि त्यामध्ये विचारू शकते की कॉमनवेल्थ गेम मध्ये गोल्ड किती आहे, सिल्वर किती आहेत, ब्रॉन्झ किती आहेत आणि टोटल अवॉर्ड किती आहेत. तर ते तुम्ही ओव्हरलुक करून घ्या. 13, 17, 9 आणि 39 तुम्हाला दिसतंय. त्याच्यानंतर येते की हे जे कॉमनवेल्थ गेम आहेत ते प्रत्येक 4 वर्षाला होतात, एवढं लक्षात ठेवा. आणि आता 26 ला झालं तर नेक्स्ट कितीला होईल, 30 ला. आणि यावर क्वेश्चन का विचारू शकते, तर बघा, येणारा जो आहे 2030 ला ते सेंचुरी एडिशन आहे, म्हणजे जे 100वी एडिशन आहे. अशा वेळेस कुठं होत आहे ते पण महत्वाचं आहे. भारतामध्ये होत आहे तर विचारू शकतात की अहमदाबाद, गुजरात भारतामध्ये होत आहे, एवढं सिटीचं नाव लक्षात ठेवणं गरजेचं राहतं. त्याच्यानंतर रिसेंटली ट्रायबल डे होऊन गेला, 9 ऑगस्टला झाला, तर ते ओव्हरलुक करून घ्या. त्यानंतर टाटा आयपीएलचे क्वेश्चन विचारू शकतात की रिसेंटली विनर कोण आहे, त्याच्यानंतर रनरअप कोण आहे, त्याच्यानंतर मॅन ऑफ द मॅच, त्यानंतर पर्पल कॅप, ऑरेंज कॅप. ते सर्व एक ओव्हरलुक करून घ्या की विनर आरसीबी आहे, रनरअप गुजरात आहे, फायनल मॅचचा जो वेन्यू होता तो कुठं झाला, नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद झाला. ऑरेंज कॅप कोणाकडे होती, तर वैभव सूर्यवंशीकडे होती. त्यानंतर पर्पल कॅप कोणाकडे होती, कगास रोबाडाकडे होती. त्याच्यानंतर मॅन ऑफ द मॅच कोण होतं, जे लास्ट मॅच होते मॅन ऑफ द मॅच कुठल्या फायनल मॅच मध्ये जे होती त्यामध्ये विराट कोहलीनं 75 रन काढून तो मॅन ऑफ द मॅच झालेला होता. आणि मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर वैभव सूर्यवंशीच होता. तर हे जे क्वेश्चन आहे ते विचारू शकतात. त्यानंतर विचारू शकते की बाबा जे फर्स्ट आयपीएल झाली होती त्यावेळेस ऑरेंज कॅप कोणाकडे होती, पर्पल कॅप कोणाकडे होती आणि ऑरेंज कॅप त्या व्यतिरिक्त की बाबा फर्स्ट आयपीएल सीझन कोण जिंकलं होतं, फर्स्ट आयपीएल सीझन केव्हा झालेलं होतं, यामध्ये दिलेलं आहे 2008. त्यानंतर फर्स्ट जो जिंकलेलं होतं तर राजस्थान रॉयल जिंकलेलं होतं. त्यानंतर ऑरेंज कॅप कोणाकडे होती, तर मार्चकडे होती. हे तुम्ही ओव्हरलुक करून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर येते
की बाबा सर्वात जास्त अवॉर्ड कोणाकडे आहेत आयपीएलचे, तर सीएसके कडे आहेत आणि एमआय कडे आहेत. इथं दिसू शकते तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत. हा पण एक क्वेश्चन विचारू शकतात की महाराष्ट्र केसरी स्पेशल, महाराष्ट्र केसरीची डेट कधी होती, डेट ते विचारणार नाही, मेनू विचारू शकते की वाघोली पुणेमध्ये झाली होती, विनर कोण होतं ते विचारू शकते. विनरचं एक वेळ नाव तुम्ही तुमच्या डोळ्याखाली जाऊ द्या. हर्षवर्धन होते. ठीक आहे. त्याच्यानंतर रनर अप कोण होते ते बघू शकता. त्याच्यानंतर वुमन केसरीमध्ये आता रिसेंटमध्ये 2026 मध्ये पूजा झाली. त्याच्यानंतर विनर कोण आहे ते विचारू शकते. त्याच्यानंतर विचारू शकते की फर्स्ट केसरी जे झालेलं होतं, जे विनर होती त्याचं नाव विचारू शकते. कधी झालेलं होतं ते विचारू शकते. 2023 ला झालेलं होतं फर्स्ट. त्याच्या वुमन जो विनर होता ते प्रतीक्षा बागडे या म्हणून होते लेडीज, त्या विनर झालेल्या होत्या. त्याच्यानंतर फर्स्ट जे हे झालेलं होतं ते कोणी विचारणार नाही, पण एक ओव्हरलुक असू द्या. ठीक आहे. डब्ल्यूएचओ ची डेफिनेशन मी टाकली नाही, कारण की डब्ल्यूएचओ डेफिनेशन मला माहित आहे, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. आणि बस त्यांचं फाउंडेशन आणि इस्टॅब्लिश विचारू शकते, कारण की जे एक्झाम आहे ते मेडिकल रिलेटेड आहे, तर मेडिकलच्या टर्म किंवा फाउंडेशन वगैरे विचारण्याच्या युनिसेफ आहे. त्याच्यानंतर जे पण जे हे आहेत ऑर्गनायझेशन रेट आहे त्यावर विचारू शकतात. तर एक वेळ तुम्ही ओव्हरलुक करून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर लिडरशिप विचारू शकतात, चान्सेस कमी आहेत पण विचारू शकतात. इंडियन फर्स्ट हायड्रोजन ट्रेन बद्दल विचारू शकतात, त्याचं नाव काय होतं, कुठून कुठपर्यंत रन झाली, त्याच्यानंतर किती किलोमीटर रन झाली हे विचारू शकता. एक ओव्हरलुक करून घ्याल, त्यामध्ये ते दिलेलं आहे. त्याच्यानंतर कुठे क्वेश्चन विचारू शकता जीके मध्ये ते तुम्ही पहा. जे आता कुंभमेळावा आहे, कुंभमेळावा भारतामध्ये आहे, तर भारतामध्ये कुठं आहे, तर नाशिक त्र्यंबकेश्वरच्या मेळाव्यावर तिथं आहे. त्याच्यानंतर इथं काय विचार डेट कोणी विचारणार आहे, पण एक ओव्हरलुक करा, कारण की रिसेंट मध्ये आहे ऑक्टोबरमध्ये. एक पण ओव्हरलुक करा. परंतु त्यामध्ये विचारण्यात जोगतं काय आहे की तिथं 2 ऍप काढलेले आहेत. एक कुंभद्वार काढलेला आहे आणि कुंभ कनेक्ट काढलेला आहे. हे कशासाठी काढलेले आहे, जे रस्ते आहेत किंवा काही इमर्जन्सी यायला नको किंवा काही काही डेट महत्वाच्या आहेत, त्या डेटनुसार काही काही लोकांना यायचं राहते, त्यासाठी हे ऍप काढलेलं आहे. आणि ते तुम्ही बघू शकता, स्क्रीनवर आहे. ते तुम्ही एकूण ओव्हरऑल करा. मी तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करतोच, त्या नोट्स मध्ये तुम्ही पूर्णतः बघू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर महत्वाचं इथे की आपल्या जिओग्राफिकल जीके पण विचारू शकता. त्यामध्ये 3 ते 4 क्वेश्चन विचारण्याची संभावना राहते. त्याच्यामध्ये माउंटेन रिलेटेड काय काय क्वेश्चन आहेत. सर्वात आधी तर मी यामध्ये दिलेलं आहे की माउंटेनची एक नोट्स दिलेली आहे, ते नोट्स तुम्ही बघू शकता. हे एक नोट्स आहे माउंटेनची. त्याच्यानंतर त्यामध्ये 3-4 माउंटेन मी एक्सप्लेन केलेले आहेत, तेव्हा दिसतंय तुम्हाला. आणि त्याच्या खाली महत्वाचं म्हणजे मी क्वेश्चन दिलेले आहे की काय एक्सपेक्ट आहे. तो ओल्डेस्ट पोल ऑफ माउंटेन रेंज ऑफ इन इंडिया विचारला आहे, अरवली रेंज. त्याच्यानंतर काही एक्सपेक्टेड क्वेश्चन आहे, 9 ते 10 क्वेश्चन मी काढलेले आहेत. हे पण खूप महत्वाचे आहेत आणि वन लाईनर क्वेश्चन आहेत. जर तुम्ही एक्सप्लेनेशन जरी वाचलं नाही आणि क्वेश्चन जरी वाचले फास्ट मध्ये किंवा रिव्हिजन जरी केली याची 1-2 वेळा, तरी तुमच्या इझी टू रिमाइंडर साठी हे जे नोट्स आहे खूप हेल्पफुल ठरेल तुम्हाला. त्याच्यानंतर रिव्हरवर क्वेश्चन काढलेले आहे, गोदावरी आहे, कृष्णा झाली, कावेरी झाली किंवा नंदा आणि तापी नदीचे काही जे महत्वाच्या नद्या आहेत त्याच्यावर मी तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलं आहे. त्यानंतर काही एक्सपेक्टेड क्वेश्चन आहेत, 9 ते 10 क्वेश्चन काढलेले आहेत. त्यानंतर लेक आहे, लेकवर पण काही मोजके क्वेश्चन विचारू शकतात, ते पण इथं दिलेलं आहे. त्यानंतर इंडियन क्लायमेटवर क्वेश्चन विचारलेला होता, म्हणून मी इंडियन क्लायमेट टाकून त्याच्यावर थोडं एक्सप्लेनेशन तुम्हाला देत आहे. आणि इथं एक्सपेक्टेड क्वेश्चन पण टाकलेले आहेत जवळपास 9 ते 10. त्यानंतर विचारू शकते मिनरल ऑफ इंडिया यावर क्वेश्चन विचारू शकते. काय क्वेश्चन विचारू शकते ते पण आम्ही यामध्ये टाकलेलं आहे. इंडियन पॉप्युलेशन अँड सेन्ससवर क्वेश्चन विचारू शकते, ते तुम्ही एक वेळ ओव्हरलुक कराल. ठीक आहे. त्यानंतर लोकेशन अँड बाउंड्री याच्यावर पण एखादा क्वेश्चन येणे खूप जास्त शक्यता आहे, तर ते तुम्हाला मी सांगितलं आहे. नॅशनल पीक अँड वाईल्ड सेंच्युरी ऑफ महाराष्ट्र त्यावर क्वेश्चन येऊ शकते. ठीक आहे. बघा, मी यामध्ये ब्रीफली तुम्हाला शिकवलं नाही का, की तुमचा टाइम वाचण्यासाठी तुम्हाला मी ब्रीफली शिकवलेला नाही. एकूण ओव्हरलुक करून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर येते नॅशनल पार्क अँड हे तर झालंय आपलं. ठीक आहे. त्यानंतर लार्जेस्ट एरिया ऑफ इंडिया हा पण एक महत्वाचा क्वेश्चन आहे, की बाबा लार्जेस्ट एरिया ऑफ जिओग्राफिकल एरियानुसार इंडियामध्ये कुठलं स्टेट येते, तर राजस्थान येते. त्याच्यानंतर महाराष्ट्राचा कितवा नंबर लागते, 3रा नंबर लागते, ते पण एक विचारू शकते. हायेस्ट पीक ते काही सांगण्याची गरज नाही, कळसुबाई आहे महाराष्ट्रामध्ये आणि ते कुठं लोकेटेड आहे ते एक महत्वाचा क्वेश्चन येते. सह्याद्री रेंज मध्ये लोकेटेड आहे. त्याच्यानंतर जे एक क्वेश्चन आलेला होता की बाबा जे एक जे स्केल येते, जे रेडिएशन सूर्यापासून ते पृथ्वीवर येतात, तर त्याला आपण काय म्हणतो.
तो क्वेश्चन आलेला होता. किंवा जे अर्थ कॅप क्रॅक होते ते कुठल्या इंटेन्सिटी मध्ये मोजतात किंवा त्याचा मॅग्नेटिक मेजरमेंट काय आहे, कुठली स्केल आहे, तर रिचर स्केल आहे. लक्षात ठेवायला हा क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं. हे पहा इथं आलेलं आहे. हीट एनर्जी आर कमिंग फ्रॉम सन टू अर्थ इज ऑल्सो कॉल्ड एज सोलर रेडिएशन आणि इज केम इन 8 मिनिट 20 सेकंड. किती मिनिटात आलेला आहे तो क्वेश्चन विचारलेला होता. 8 मिनिट 20 सेकंड मध्ये आलेला होता तो क्वेश्चन आहे. त्यानंतर त्यामध्ये थोडे काही क्वेश्चन आहेत. इंडियन क्लायमेट वगैरे, फाउंडेशन ऑफ इंडियन नेशन हे क्वेश्चन आहेत. आणि इथं खूप महत्वाचे क्वेश्चन काढलेले आहेत. हे क्वेश्चन पीवायक्यू मध्ये विचारलेले गेले होते. चेसचा विनर कोण आहे, त्याच्यानंतर फिफा वर्ल्ड कप मध्ये विचारलं गेलेलं होतं, विनर विचारलेला होता. त्यानंतर ऑरेंज कप सॉरी गोल्डन बूट विचारलेला होता, गोल्डन बॉल विचारला होता आणि गोल्डन रनर अप विचारलेलं होतं. ठीक आहे. हे पण खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर काही डेट आहेत, त्याच्यानंतर काही की पॉइंट आहेत, अशी एक नोट्स आहेत. त्याच्यानंतर प्राईम मिनिस्टर दिलेले आहेत. प्राईम मिनिस्टरचे बघा, इंडियाचा मी टाकला नाही, इंडियाचा प्रत्येकाला माहित आहे. बाकी बांगलादेशचा, नेपाळचा, जपानचा आणि इटलीचा विचारण्याची शक्यता आहे. अमेरिकेचं सांगण्याची काही गरज नाही म्हणून मी काही टाकलेला नाही या नोट्समध्ये. नोट्स फालतूमध्ये जास्त वाढवण्यात काही अर्थ नाही. त्यामध्ये खूप लिमिटेड टू जे एक्सपेक्टेड आहे विचारलेले अशा नोट्स काढलेल्या आहेत. आणि काही नोट्सवर आम्ही वर्क करत आहोत. काही नोट्स काही दिवसात तुम्हाला 3 ते 4 दिवसात प्रोव्हाइड करण्याचा आम्ही प्रयत्न करू. ठीक आहे. त्याच्यानंतर एचपीव्ही व्हॅक्सिन कुठे लॉन्च झाली, कशासाठी देतोय ते टाकलेलं आहे. सेन्सस बद्दल काही क्वेश्चन आहेत ते टाकलेले आहेत. बघू शकता. ब्रँड अँबॅसिडरचा क्वेश्चन येण्याचे खूप चान्सेस राहतात. आणि काही नाव चेंज झालेले आहेत. जसं पीएम ऑफिसचं नाव चेंज झालेलं आहे. त्यानंतर लोकभवनचं नाव चेंज झालेलं आहे. ते क्वेश्चन विचारू शकतात. हे सर्व नोट्स आहेत. ते तुम्हाला मी प्रोव्हाइड करतो. जर तुम्हाला हे लिंक हवी असेल तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही पीडीएफ किंवा जीके पीडीएफ म्हणून कमेंट करा. मी तुम्हाला प्रोव्हाइड करेन. या व्यतिरिक्त जर तुम्हाला आमचा इन्फॉर्मेशन आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन अपडेटसाठी आमच्यासोबत बनवून राहा. धन्यवाद.